विरोधी पक्षातील खासदारांनी सुचवलेल्या कामासाठी निधी मिळत नसेल तर आमचं काय, असे बोलत काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी थेट नियोजन समितीच्या बैठकीत मंचावरून उतरत जमिनीवर बसून नाराजी व्यक्त केली। मंगळवार 20 जानेवारी रोजी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, अभिजित वंजारी यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सुचवलेल्या कामांना निधी मिळत नाही म्हणून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। प्रसंगी त्यांनी आमच्या कामांना निधी मिळणार का नाही असा प्रश्न पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना विचारला। यावेळी पालकमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने खासदार पडोळे यांनी आम्ही सुचवलेल्या कामांना निधी मिळत नसेल तर आमचं काम काय असे बोलून नियोजन समितीच्या बैठकीच्या मंचावरून सभागृहात खाली उतरले आणि जमिनीवर जाऊन बसले। यावेळी आमदार अभिजित वंजारी यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पालकमंत्र्यांनी त्यांना निधी देऊ असा शब्द दिल्यानंतर पडोळे मंचावर जाऊन बसले। विशेष म्हणजे या सर्व प्रकारामुळे नियोजन समितीच्या सभागृहात काही काळापर्यंत गोंधळ उडालेला होता। निधी वाटपासाठी आहे ना आपल्या विषय आता कामाचं आम्हाला माहित नाही बरोबर झाली का नाही झाली, कागदोपत्री झाली ती यादी पण नाही देऊन राहिली। तर तुम्हाला मला एक स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे अध्यक्ष महोदय तुमच्याशी की आम्हाला निधी मिळणार की नाही मिळणार? साहेब मिळणार का नाही मला एकच प्रश्न आहे। साहेब नसेल मिळणार तर आमचं इथं काही काम नाही। खाली जाऊन बसू आम्ही राहू इथं, काही तकलीफ नाही। पालकमंत्री साहेब विषय कसा आहे की आता खासदार साहेब खासदार साहेब